पण त्यात त्याच्या फॅमिलीची काय चूक? आई, दिव्या, काका काकी, कार्तिक, दिनेश दादा, निवेदिता वहिनी, तुला कल्पनाही नाही आहे त्यांनी किती जीव लावलाय मला. जेव्हा आपल्या माणसांनी माझ्यावर अविश्वास दाखवला ना, तेव्हा या सगळ्यांनी मला आपलंसं केलंय. आता पुढे दिग्विजय गेला हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा मी पुरते तुटून गेलेले. पण तेव्हाही हे सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि दक्ष कितीही वाईट वागला असेल तरी एक माणूस म्हणून तो वाईट नाही आहे दादा. आमचं ज्या परिस्थितीत लग्न झालेलं त्या परिस्थितीत तो काही करू शकला असता. माझा फायदा घेऊ शकला असता. माझ्यासोबत दुष्टकृत्य करू शकला असता. आम्ही एकाच बेडरूममध्ये एकाच बेडवर झोपलोय दादा. पण त्याने कधीही त्याच्या मर्यादा ओलांडल्या नाही आहेत की कधी मला माझ्या मर्जीविरुद्ध स्पर्शही केला नाही आहे. असं असताना एका फटक्यात सगळ्यांना तोडणं कसं शक्य आहे हे? मला थोडा वेळ हवाय सावरायला आणि विचार करायला. मी तडकाफडकी निर्णय घेऊ शकत नाही. प्लीज मला समजून घे. दीक्षा त्याला समजावत म्हणाली. दीक्षा, खरं खरं सांग, तुला दक्ष आवडतो? प्रेमात पडलीस त्याच्या? दर्शन तिच्याकडे पाहत म्हणाला. काय बोलतोयस दादा? मी त्याच्या प्रेमात? नो वे. तो जे वागलाय त्यानंतर? दीक्षा हायफर होत म्हणाली. पण तिचं नजर चोरणं दर्शनच्या नजरेतून सुटलं नव्हतं. तसं असेल तर चांगलंच आहे सगळ्यांसाठी, दर्शन धारदार आवाजात म्हणाला. तशी दीक्षाने नजर झुकवली. मला परत असं वाटतंय तू घरी यावंस दीक्षा. अजून गोष्टी कॉम्प्लिकेट करू नकोस. दर्शन त्याच्या मुद्द्यावर ठाम होता. मी विचार करेन, दीक्षा म्हणाली. त्यांची ऑर्डर आली तसे दोघे जेवायला लागले. जेवण करून दर्शन घरी निघून गेला आणि दीक्षा ऑफिसमध्ये परतली. दिवसभर दर्शनचं बोलणं तिच्या डोक्यात घुमत होतं आणि परत एकदा भावनांचा गोंधळ उडाला होता. दक्षविषयी नक्की काय वाटतंय हे तिलाच कळत नव्हतं. राग तर एवढा होता की तिच्या हातात असतं तर तिने त्याला जीवे मारलं असतं. पण त्याच वेळेस तिच्यातली माणुसकी डोकं वर काढत होती. गेले कित्येक दिवस दक्षच्या डोळ्यात तिला वेगळेच भाव दिसायचे, ज्याचा अर्थ तिला कळत नव्हता असं नव्हतं, पण ती जाणून बुजून दुर्लक्ष करत होती त्याच्याकडे. त्याचं बदललेलं वागणं, तिच्याकडे पाहण्याची नजर, तिची काळजी घेणं, तिला जपणं, तिच्या पाठीशी उभं राहणं, तिलाही कळत होतं सगळं. पण कदाचित समजून घ्यायची सध्या तरी तिची मानसिकता नव्हती. संध्याकाळी काम संपवून दीक्षा घरी आली. दिव्या आणि अनुराधा हॉलमध्ये बसल्या होत्या. तिला आलेलं पाहून दिव्याने तिला हाक मारली. वहिनी, ये ना, बस इकडे. दिव्या म्हणाली तशी दीक्षा तिच्या शेजारी येऊन बसली. तिघीजणी गप्पा मारत होत्या. तेवढ्यात दक्ष घरी पोहोचला. त्या तिघींना बोलताना पाहून त्याची पावलं काही क्षण तिकडेच घुटमळली. पण त्याला पाहून दिव्या आणि अनुराधांनी माना फिरवल्या. तो त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होता, पण त्यांचे काहीच रिॲक्शन येत नाहीये हे पाहून तो खाली मान घालून वर निघून गेला. दीक्षाला जरासं वाईटच वाटलं. आई, तिने अनुराधांना हाक मारली. काय गं, काही हवंय का खायला वगैरे? नाथाला सांगू का? त्या लगेच म्हणाल्या. काही नकोय मला. एक सांगू का? मला असं वाटते तुम्ही आणि दिव्याने दक्षशी बोलायला हवं. दीक्षा म्हणाली. काय? कसं शक्य आहे दीक्षा? तो जे काही वागलाय त्यानंतर त्याला माफ करू कशी अपेक्षाच कशी ठेवू शकतेस तू? अनुराधा जराशा चिडल्या. आई, प्लीज शांत व्हा. माझं एकदा तरी ऐकून घ्या. हे बघा, दक्ष जे काही वागलं त्यामुळे सगळ्यांनाच मनस्ताप झालाय, नो डाऊट. पण आई, तो जे वागला त्यामागे त्याची काही कारणं होती ना. मी त्याचं समर्थन करत नाहीये, कधी करणारही नाही. पण आता जे काही त्याला सहन करावं लागतंय त्याचा त्याला खूप त्रास होतोय. माझ्याशी तो जे वागला ते वागला आई, पण तुम्ही आणि दिव्या त्याच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या आहात. मी स्वतः त्याची अवस्था पाहिली आहे. त्याने त्याच्या चुका सुधारायला सुरुवातही केली आहे. त्याने कुणाला सांगितलं नाही आई, पण तो माझ्या घरी गेला होता. दीक्षा म्हणाली तशा अनुराधा तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागल्या. खरंच? त्यांनी विचारलं. हो आई, मला माझ्या आईने सांगितलं आणि आज माझा मोठा भाऊही भेटला होता मला. तो माझ्या घरी गेला होता. त्याने सगळं खरं सांगितलं आणि घरच्यांची माफीही मागितली. त्यांचा राग, त्यांची बोलणी, सगळं काही सहन केलं. आधीचा दक्ष असता तर कुणी त्याला इतकं काही बोलते तर गप्प बसला असता का? अजिबात नाही. पण इथे मात्र त्याने काहीही सफाई दिली नाही. याचा अर्थ त्याला त्याच्या वागण्याचा जननींनी पश्चाताप होतोय. दीक्षा म्हणाली. दीक्षा, तू जे सांगतेस ते खरं असेल तर आनंदच आहे, पण तरीही आई, त्याने परत असं वागू नये असं वाटतंय तुम्हाला. मलाही पटतंय, पण ते तुम्ही त्याच्याशी बोलूनही त्याला समजावू शकता ना. असं अबोला धरून तुम्ही स्वतःही त्रास करून घेताय आणि त्यालाही त्रास होतोय. आई, माझं आणि त्याचं नातं कसंही असलं तरी तुमच्यावर आणि दिव्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे. प्लीज त्याला अंतर देऊ नका, दीक्षा कळवळ्याने म्हणाली. तशा त्या दोघीही विचारात पडल्या. ठीक आहे दीक्षा, अनुराधा म्हणाल्या तशी तिने त्यांना स्माईल दिली. मी आलेच आई. दीक्षा वर जायला निघाली. वहिनी, दिव्या तिच्या मागे पॅसेजमध्ये धावत आली. काय? तू दादाला माफ करू शकशील? तिने दीक्षाकडे पाहत विचारलं. तशी दीक्षा एकदम गंभीर झाली. माहीत नाही दिव्या, मला खरंच माहीत नाही, दीक्षा म्हणाली आणि रूममध्ये निघून गेली. रात्रीची जेवणं झाल्यावर सगळं आवरून दीक्षा वर आली.
दक्ष नेहमीप्रमाणे गेस्ट बेडरूममध्ये असेल असा विचार करून तिने रूमचा दरवाजा उघडला आणि आत आली. तिचं लक्ष बाल्कनीत गेलं आणि दक्ष तिला पाठमोरा उभा असलेला दिसला. ती ताडताड चालत बाहेर आली आणि तिने बाहेर पाऊल टाकलं आणि समोर पाहून स्तब्ध झाली. दक्षने बाहेर कॉफी टेबल सेट केलं होतं. कॉफी, दीक्षाचे फेवरेट रम बॉल्स आणि नाचोज. दीक्षा गोंधळून त्या सगळ्या अरेंजमेंट्स पाहत होती. आवडलं तुला? दक्षने हलकं हसत विचारलं. हा काय फालतूपणा आहे दक्ष, हे सगळं काय आहे? दीक्षाने वैतागत विचारलं. दीक्षा प्लीज चिडू नकोस, मला खरं तर तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून हा सगळा खाटाटूप केलाय. प्लीज नाही म्हणू नकोस. दक्ष केविलवाण्या चेहऱ्याने म्हणाला तशी दीक्षा विचारात पडली. त्याचं अशी रिक्वेस्ट करणं तिला कन्फ्यूज करत होतं. दीक्षा ती काहीच बोलत नाहीये हे पाहून दक्षने तिला आवाज दिला. तिने भानावर येत त्याच्याकडे पाहिलं. प्लीज आज एकदा माझं ऐकशील? हंबल रिक्वेस्ट समज. दक्ष म्हणाला तशी ती आपसूक त्याच्यासमोर बसली. कॉफी? दक्षने विचारलं. तिने सांगितलं तशी त्याने तिच्या कपात कॉफी ओतली. बोल आता काय बोलायचंय? दीक्षा कप हातात घेत निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. थँक्स, तू माझं ऐकून घ्यायला तयार झालीस. दक्ष बोलत होता की आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या शेवटी असतं नॉर्मली. तुमच्यात आधी करतात का? दीक्षाने तिरकस प्रश्न विचारला तसा दक्षने खोल श्वास घेतला. दीक्षा तू कधी पहिला पाऊस अनुभवलायस? दक्षने विचारलं. काय फाजील प्रश्न आहे हा? ऑफकोर्स येस, दीक्षा म्हणाली. किती सुरक असते ना ती भावना. म्हणजे तळपणाऱ्या सूर्याच्या झळांनी त्रस्त असलेली जमीन अचानक भरून आलेल्या आभाळाने सुखावते. त्या अनोख्या संगमाचा साक्षीदार तो पाऊस बरसत राहतो आणि तप्त जमिनीला एक अलौकिक समाधान देऊन जातो. माझ्या आयुष्यातील ती बरसात आहेस तू दीक्षा. पहिलीवाली, सुखावून जाणारी, कधी गरजणाऱ्या मेघांसारखी तर कधी बरसणाऱ्या सरींसारखी, मनावर साठलेलं सगळं मळप दूर करणारी, काळजाला थंडावा देणारी, तीच बरसात. दक्ष तिच्या नजरेत पाहत होता. दीक्षाची ही नजर त्याच्यावर स्थिरावली होती. तुला माहितीये, जेव्हा मी तुझी माहिती काढायला सुरुवात केली ना तेव्हा डोक्यात प्रचंड राग होता तुझ्याबद्दल. काही करून या मुलीला जन्माची अद्दल घडवायचीच असा ठाम निश्चय केला होता मी. पण तू जसजशी कळत गेलीस तसा मी हरवत गेलो. आणि मग तो एक क्षण आला ज्यावेळेस मी स्वतःला पूर्णपणे हरवून बसलो दीक्षा. कारण त्या क्षणी मला पहिल्यांदा हे जाणवलं की मी तुझ्या प्रेमात पडलोय. दक्ष म्हणाला तशी दीक्षा डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहायला लागली. दक्ष मला बोलू देत दीक्षा. माहीत नाही हा मौका परत मिळेल की नाही. आज तुला अगदी मनापासून सांगतोय मी. आय लव्ह यू. आय लव्ह यू व्हेरी मच. हा दक्ष पार बुडालाय ग तुझ्या प्रेमात. मी खूप वाईट वागलोय तुझ्याशी. जे झालं त्यानंतर खरं तर माझी लायकीही नाही तुला प्रपोज करायची. पण तरीही हे ओझं मनावर घेऊन नसतो जगू शकलो. तेव्हा ठरवलं काहीही हो, आज तुझ्यापुढे मन मोकळं करायचं. खूप प्रेम करतो दीक्षा तुझ्यावर. तुझ्यापुढे खरंच काही दिसत नाही मला. तुझं हसणं बोलणं, मला शिव्या घालणं, तुझी युनिक डिक्शनरी आणि त्यातून बाहेर पडलेली युनिक विशेषण, हक्काने मला ओरडणं, रुसवणं, रागावणं, सगळंच गोड वाटतं मला. दक्ष तिच्याकडे एकटक पाहत होता. ती मात्र भरल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत होती. दिशू मला माहिती आहे तुझा माझ्यावर काडी मात्र विश्वास बसणार नाही. तू म्हणशील असा कसा हा माझ्या प्रेमात पडू शकतो. पण हे सत्य आहे आणि ते कुणीही बदलू शकणार नाही. दीक्षा हे सगळं ऐकवल्यावर तू जो डिसिजन घेशील तो मी स्वीकारेन. कुठल्याही किंतु परंतुशिवाय कधीही कंप्लेंट करणार नाही. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, माझ्या मनात फक्त तूच असशील. दक्षने बोलता बोलता तिचा हात हातात घेतला. दीक्षा अजूनही शॉकमध्ये होती. दक्ष असं काही बोलेल, रादर एवढ्या लवकर बोलेल असा तिने विचार केलाच नव्हता. ती काही न बोलता त्याच्याकडे पाहत होती. दीक्षा फक्त एकदा माझ्या भावना तुझ्यासमोर मांडायच्या होत्या. हलकं वाटलं खूप. यापुढे तुला जे योग्य वाटेल तेच तू कर. बाकी कुणाचाच विचार मनात आणू नकोस. येतो मी. गुड नाईट. दक्षने अलगद तिच्या गालावर थोपटलं आणि तो बाहेर निघून गेला. दीक्षा कितीतरी वेळ तिथेच बसून होती. दक्षचं बोलणं तिच्या डोक्यात घुमत होतं. त्याचं आय लव्ह यू म्हणणं तिच्या मनात रुंजी घालत होतं. डोळे भरून आले होते. मनात एवढा गोंधळ उडाला होता की विचारू नका. काय खरं काय खोटं, काय योग्य काय अयोग्य, काहीच कळेनासं झालं होते तिला. यांत्रिकपणे उठून ती रूम बाहेर आली आणि तिची पावलं आपसूक दिग्विजयच्या रूमकडे वळली. तिला सत्य समजल्यावर दक्षने ती रूम लॉक करणं सोडून दिलं होतं. तिने हळूच दरवाजा उघडला आणि आत गेली. दार बंद करून ती दिग्विजयच्या फोटोसमोर उभी राहिली आणि तिला रडू आवरलं नाही. बराच वेळ ती मूकपणे अश्रू ढाळत होती. मनातला राग उफाळून आला होता. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जरा मन शांत झाल्यावर मनाशी काहीतरी ठरवत दीक्षा तिच्या रूममध्ये निघून गेली. नेहमीप्रमाणे दिवस उजाडला आणि जो तो आपापल्या कामाला लागला. दक्ष उत्साहात उठून त्याचा आवरत होता. रात्री दीक्षासोबत बोलल्यावर त्याचं मन हलकं झालं होतं. ती काय डिसिजन घेते याची धाकधूक तर होतीच त्याच्या मनात, पण तरीही त्याच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवल्याचं समाधानही होतं. त्याने गेस्ट बेडरूममध्येच आवरलं आणि तो खाली निघून आला.
समोर दिव्या आणि अनुराधा गंभीर चेहऱ्यांनी बसल्या होत्या. दक्षला त्यांचे चेहरे पाहून कसलाच अंदाज येत नव्हता. दक्षला पाहून अनुराधा झटकन उठल्या आणि त्याच्याजवळ आल्या. दक्ष, त्यांनी त्याचा हात पकडला. आई, काय झाले? त्याने नकळून विचारलं. दीक्षा, बघ ना दीक्षा, त्या काहीतरी सांगतच होत्या की दीक्षा हातात बॅग घेऊन खाली उतरली. दीक्षा? दक्षचं तिच्याकडे लक्ष गेलं तसा तो आवासून तिच्याकडे पाहायला लागला. दक्ष, अरे ती सोडून चालली आपल्याला, हे घर सोडून जाणार म्हणते. तुला, मला, दिव्याला सोडून जाणार म्हणते. तू समजावणार आहे तिला, अनुराधा भाऊक होत म्हणाल्या. तसं दक्षने चमकून दीक्षाकडे पाहिलं. दादा, समजाव ना वहिनीला प्लीज, दिव्या काकुळतीला येत म्हणाली. दीक्षा, दक्ष काही बोलणार तोच तिने त्याला थांबवलं. तू विसरलायस का दक्ष, काल रात्री काय म्हणाला होतास? मी जो डिसिजन घेईन तो कुठल्याही किंतुपरंतीशिवाय तू स्वीकारशील. मग मी हा निर्णय घेतलाय की मी आता यापुढे इथे राहू शकणार नाही. तुझ्या भावना जरी कितीही प्युअर असल्या तरी मी नाही प्रेम करू शकत तुझ्यावर दक्ष, नाही स्वीकारू शकत तुला. जो मनस्ताप तुझ्यामुळे मला झालाय त्यासाठी मी खरंच तुला माफ करू शकत नाही. आय कॅन ओनली हेट यू मिस्टर दक्ष कारखानीज, दीक्षा त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली आणि तो स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. दीक्षा 2 क्षण थांबली आणि अनुराधा आणि दिव्याकडे वळली. आई, दिव्या, खरं तर तुमचे आभार वगैरे मानून मला तुमच्या प्रेमाचा अपमान करायचा नाहीये. आमच्या लग्नाचं सत्य माहीत नसताना केवळ आपल्या मुलाचं या मुलीवर प्रेम आहे म्हणून तिला जीव लावणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. माझं बॅकग्राऊंड खानदान काहीच माहीत नसतानाही तुम्ही मोठ्या मनाने मला या घरची सून म्हणून स्वीकारलत. मला प्रेम दिलत, आधार दिलात, माझ्यासोबत प्रत्येक प्रसंगी खंबीरपणे उभ्या राहिल्यात. त्याबद्दल मी खरंच तुमची शतता ऋणी राहीन. एरवी जर माझं आणि दक्षचं वेगळ्या परिस्थितीत लग्न झालं असतं ना, तर तुमच्यासारखी सासू मला मिळाली म्हणून मी बापाचे आभार मानले असते. पण आपल्याला हवं तसंच नेहमी सगळं घडेल असं नसतं ना आई. माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मला माफ करा, पण मला आता इथून जाऊ द्यात प्लीज. दीक्षाने अनुराधासमोर हात जोडले. नाही दीक्षा, काय करतेस हे? बाळा, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत. आज हे जे काही होतंय त्याला अप्रत्यक्षरित्या आम्ही सगळे जबाबदार आहोत. तुझ्यासारखी मुलगी मिळणं खरं तर आमचं भाग्यच म्हणावं लागेल. आतापर्यंत तू जे निर्णय घेतलेस त्यात मी तुझ्यासोबत होते, तशीच आजही मी तुझ्यासोबत असेन. काळजी करू नकोस, अनुराधा रडू आवरत म्हणाल्या. थँक्यू आई. दीक्षा त्यांच्या पाया पडली. वहिनी, दिव्या तिच्या गळ्यात पडली. स्वतःची काळजी घ्यायची हां दिव्या, आणि अभ्यास नीट करायचा, ओके? दीक्षा तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. तशी रडतच तिने मान डोलावली. आय विल मिस यू वहिनी, आय विल मिस यू टू दिव्या, दीक्षा तिला कुरवाळत म्हणाली. तिचं दक्षकडे लक्ष गेलं. तो शांतपणे तिच्याकडे पाहत उभा होता. ती चालत त्याच्याजवळ गेली. टेक केअर मिस्टर दक्ष कारखानीस, आणि प्लीज परत कधी कुठल्या मुलीच्या इमोशन्सशी खेळू नका, खूप त्रास होतो. दीक्षाने भावनाशून्य चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. तो मात्र भरल्या डोळ्यांनी तिला मनात साठवत होता. दीक्षाने घरावर नजर फिरवली आणि बॅग उचलून मागे न बघता घराबाहेर पावलं टाकली. ती गेली आणि अनुराधा दिव्याला मिठी मारून हमसून हमसून रडायला लागल्या. दक्ष काही क्षण तिथेच उभा होता. ती नजरेआड झाली तसा तो तडक वर रूममध्ये निघून गेला. दादा, दिव्याने त्याला आवाज दिला. दिव्या, एकटं राहू देत त्याला जरा वेळ, अनुराधा दिव्याला अडवत म्हणाल्या. दीक्षा घरातून बाहेर पडली आणि कॅबमध्ये बसली. मन भरून येत होतं, पण त्याच वेळेस मोकळंही वाटत होतं. अखेर या मॅरेज ट्रॅपमधून तिची सुटका झाली होती. तिने कॅब सरळ घराच्या दिशेने वळवली. दक्ष शून्यात पाहत बसला होता की कार्तिक त्याच्या रूमचा दरवाजा उघडून आत आला. दक्ष, खाली, मावशी म्हणाली. दीक्षा, खरं आहे का हे? कार्तिक हायपर होत म्हणाला. हो, दक्ष म्हणाला. व्हॉट? अरे मूर्ख आहेस का तू दक्ष? ती निघाली आणि तू तिला जाऊ दिलंस? बुद्धी गहाण ठेवली आहेस तू? ते काही नाही, आताच्या आत्ताचा आणि थांबव तिला, कार्तिक ओरडत म्हणाला. त्याने काय होईल कार्तिक? दक्ष त्याच्याकडे पाहत म्हणाला. काय होईल म्हणजे? अरे प्रेम करतोस ना तिच्यावर? कार्तिक खेकसला. हो करतो ना, जीवापाड करतो, पण तिचं जर माझ्यावर प्रेमच नसेल तर? कार्तिक, मी ऑलरेडी एकदा तिला जबरदस्ती माझ्या आयुष्यात घेऊन आलो आहे. आता मला तिला जबरदस्ती माझ्या आयुष्यात ठेवायचं नाही आहे. मी कायम तिच्यावर प्रेम करत राहीन, पण तिला जर वेगळी वाट निवडायची असेल तर मी तिच्या आड येणार नाही, दक्ष म्हणाला. काय गाढवपणा आहे हा दक्ष? कार्तिक त्याच्यासमोर बसला. गाढवपणा कसला त्यात? प्रेम म्हणजे परिपूर्णता हेच फक्त माहिती आहे ना तुला मला. कधी कधी प्रेम म्हणजे त्यागही असतो कार्तिक. ओ हो, त्यागमूर्तीच ना तुम्ही. मग आता काय करणार आहेस? विसरून जाशील तिला? कार्तिक उपासाने म्हणाला. शक्य तरी आहे का कार्तिक? तिला विसरणं नाही जमायचं मला. तिचं प्रेम जपून ठेवणार आहे मनाच्या एका कोपऱ्यात. ती समोर नसली म्हणून काय झालं? तिच्यासोबत घालवलेले मेमोरेबल मोमेंट्स तर आहेतच ना. नेव्हर लूज होप कार्तिक.
काय माहीत कधीतरी पुढे जाऊन काही मिरॅकल झालं तर. दक्ष उदास हसत म्हणाला. दक्ष आता मात्र कार्तिकचे डोळे भरून आलेले. त्याने दक्षला मिठी मारली. आय लव्ह हर कार्तिक. आय मिस हर. आय लव्ह हर अ लॉट. दक्षचाही बांध फुटला. कार्तिक त्याला बराच वेळ शांत करत होता. दीक्षाने बेल वाजवली आणि काही मिनिटात तिच्या आईने दार उघडलं. दिशू, त्यांनी अंदाजाने तिला मिठी मारली. त्यांचा आवाज ऐकून बाकी सगळे बाहेर आले. दीक्षा, तिच्या काकूने पुढे होत तिला जवळ घेतलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.